नमस्कार, मी अमोल जोशी. 0 आवरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे यांच्यावर भर विधानसभेमध्ये मोबाईल ॲपवर रमी खेळल्याचा आरोप झाला. त्या आरोपावरून विरोधकांनी सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा गदारोळ घातला. त्यामुळे माणिकराव कोकाटेंची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. पण सभागृहाचं पावित्र्य भंग करण्याचा मोठा आरोप होऊन सुद्धा माणिकराव कोकाटेंची कॅबिनेट मंत्रिपदाची खुर्ची वाचलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंना चक्क अभय दिलंय असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे आणि दत्ता भरणे यांच्याकडच्या खात्यांची निव्वळ अदलाबदल करण्यात आली आहे. माणिकरावांकडून राज्याचं कृषी खातं काढून घेऊन ती जबाबदारी दत्ता भरणे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर त्याचवेळी दत्ता भरणे यांच्याकडच्या क्रीडा खात्याचा भार आता माणिकराव कोकाटे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आला आहे. तर मंडळी, राज्याच्या मंत्रिमंडळात झालेल्या खातेपालटानं सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि त्यातला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या खात्यांची अदलाबदल हे माणिकराव कोकाटेंचं डिमोशन मानायचं की राज्याच्या क्रीडा खात्याचं. कारण आधी दत्ता भरणेंना क्रीडा खातं नको होतं, त्यावेळी अजित पवारांनी त्यांना बळे त्या खात्याची जबाबदारी दिली. त्यावेळी दत्ता भरणेंनी कितीतरी दिवस क्रीडा खात्याचा कारभार हातीच घेतला नव्हता आणि आपली नाराजी दाखवून दिली होती. आणि आता वादग्रस्त माणिकराव कोकाटेंना शिक्षा द्यायची म्हणून त्यांच्यावर क्रीडा खात्याचा भार सोपवण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर एका वादग्रस्त मंत्र्याकडून कृषी खात्याचा भार काढून घेऊन त्यांच्यावर क्रीडा खात्याचा भार सोपवण्यात येतो. त्याला माणिकराव कोकाटेंचं डिमोशन मानायचं की क्रीडा खात्याचं डिमोशन म्हणायचं असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि याच संदर्भात आजचा प्रश्न आहे. आपण बघूया पोल सेंटरला आजचा आपला प्रश्न. हा आहे आपला आजचा प्रश्न. माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं बदलल्यामुळे वाद शांत होईल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. तुम्ही तुमची मतं या 2 पर्यायांपैकी निवडू शकता. तर माणिकराव कोकाटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्यावर काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया. अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे. त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त आणि नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्यात. चौफुल्यावर तडफडू नका, गोळीबार करू नका अशा शब्दामध्ये आमदार शंकर मांडेकरांसमोरच अजित पवारांनी खडसावलंय. दौंडमधल्या कला केंद्रामध्ये शंकर गाडेकरांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरनं गोळीबार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत, काही सहकारी झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका. कुठं चौफुल्याला तरफडू नका. तिथं जाऊन कुठं ठॅक ढगात गोळी मारू नका. त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल. काय आमचा दोष आहे? आम्ही सांगतो गोळ्या झाडा, हे नाही ना चालणार. तर सत्ताधाऱ्यांची ही प्रतिक्रिया होती. विरोधक काय म्हणतात बघूया. विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माणिकराव कोकाटेंना राज्य सरकारनं अभय दिलंय असा मुद्दा मांडून ही बेशरमपणाची हद्द झाली अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणामध्ये आपण लवकरच राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. राज्य मंत्रिमंडळातलं प्रत्येक खातं महत्त्वाचं असतं, त्यामुळे क्रीडा खात्याचं अवमूल्यन करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण माणिकराव कोकाटेंच्या क्रीडा मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये रमी खेळाच्या जागतिक स्पर्धा खेळवण्यात येतील अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली. आता मला असं वाटतं स्पोर्ट्स विभागामध्ये आता रम्मीच्या स्पर्धा लवकरच सुरू होतील आता. आणि रम्मीला काही फार उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या गोष्टीची गरज पडणार नाही असं दिसतंय. पण तो ओव्हरऑल एक शब्द वापरणं योग्य अयोग्य मला माहिती नाही, पण बेशरमपणाची हद्द ही सगळी सरकारची, असाच शब्द याला वापरायला मला काहीच हरकत वाटत नाही.
कारण जो मंत्री विधिमंडळात रम्मी खेळतो आणि त्याला संरक्षण सरकार देतं, खातं बदलतं. खातं बदलणं म्हणजे काय कारवाई थोडी आहे. या राज्यातले सगळे खाते समान ताकदीचे असतात. ज्याचं काम करणाऱ्याच्यावर ते अवलंबून असतं. त्यामुळे काही क्रीडा खाते कमी आहे असं मी समजणार नाही, का त्याचं अवमूल्यन करू कोणी करू नये असंही माझं मत आहे. परंतु रमी खेळायला येणाऱ्या काळात राज्य सरकार अधिकृतरित्या एक खेळाचा दर्जा देईल का काय, हा माझ्या मनात आता प्रश्न निर्माण झाला. आणि म्हणून कोकणटेवर कारवाई झालीच पाहिजे या मागणीवर आम्ही ठाम आहोत. आणि आम्ही आता राष्ट्रपतींना भेटणार आहोत. या संदर्भात आम्ही आता लवकरच राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत. तर कोकाटे आणि रमी या दोन शब्दांचं असं काही मिश्रण झालंय की कुणालाच प्रतिक्रिया देताना त्या रमी शब्दावरनं कोटी करण्याचा मोह आवरत नाहीये. राज्य मंत्रिमंडळात झालेल्या खातेवाटपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा माणिकराव कोकाटेंना टोला लगावलाय. तुम्ही रमी खेळता का? चला मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा आणि रमी या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्या. त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी करा, त्याला एशियाड स्पर्धेमध्ये सहभागी करा. आणि आता रमी खेळणाऱ्या माणसाला शिवछत्रपती पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाचे द्या. ही त्यांच्याकडून असणारी आता या सरकारची अपेक्षा आहे आणि त्याकरता त्यांना बहुतेक क्रीडा खातं दिलं असावं. तर राज्य मंत्रिमंडळातल्या खाते पालटावर विरोधी पक्षांकडून एकीकडे कठोर टीका होतीये. असं असलं तरी सुद्धा या घडामोडीमध्ये नवे कृषी मंत्री दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया म्हणजे लॉटरी लागण्यावर होणाऱ्या हर्षवायूसारखी आहे. वास्तविक अजितदादांचे विश्वासू शिलेदार अशी दत्तामामांची ओळख आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर आपल्याला चांगलं खातं मिळणार अशी त्यांना अपेक्षा असावी. पण प्रत्यक्षात क्रीडा खातं वाटायला आल्यामुळे भरणे काहीसे नाराज होते. भरणेंनी खाते वाटपानंतर आपली नाराजी उघड देखील केली होती. त्यामुळे कोकाटेंना क्रीडा खातं देऊन त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही भरणेंसाठी चक्क लॉटरी ठरली आहे. पण कृषी खातं मिळाल्याच्या आनंदापेक्षा क्रीडा खात्याच्या कारभारातून एकदाचे मोकळे झालो आणि सुटलो असाच भाव दत्ता भरणेंच्या प्रतिक्रियेमध्ये दडलेला दिसला. तर राज्य मंत्रिमंडळामध्ये क्रीडा खातं सोपवण्यात आल्यामुळे नाराज असलेल्या दत्ता भरणेंना कृषी खातं मिळाल्याचा आनंद होणं स्वाभाविक होतं. शेतकऱ्याच्या लेकाला कृषी खातं मिळाल्याचा हा आनंद आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी बोलून दाखवली. एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो. आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून, या कृषी खात्याच्या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवता येईल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे. तर याच विषयावर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत वेगवेगळ्या माध्यमातून ते आपण बघूया आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. बघा, अजिबात नाही, उलट राजकीय पाठराखण करून पांघरून घालण्यासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे अशी प्रतिक्रिया शंतनू व्ही गौतम यांनी दिली आहे. एक्सवरून आलेली ही प्रतिक्रिया आहे. पुढची प्रतिक्रिया देखील एक्सवरून आलेली आहे गोपाळ दंडगव्हाळे यांची. फक्त खातं बदलून वाद शांत होतील असं समजणं म्हणजे उन्हात चांदण्याची स्वप्न पाहण्यासारखं असं ते म्हणतात. त्यानंतर यूट्यूबवर आलेली प्रतिक्रिया आहे कृष्णात कांबळे यांची. रमी खेळणारा क्रीडा मंत्री असेल तर ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक कसं मिळेल विचारही करायला नको असं त्यांनी म्हटलंय. तर यूट्यूबवर सोपान सपकाळ असं म्हणतात की त्यांना खेळाचा चांगला अनुभव आहे. अगदी योग्य खातं मिळालंय, फक्त त्यांनी रमी खेळ सर्व शाळा महाविद्यालयामध्ये सक्तीचा करू नये म्हणजे झालं. संजय शिरसाट, संजय गायकवाड, माणिकराव कोकाटे किंवा इतर वादग्रस्त नेत्यांपैकी एका तरी नेत्यावर फडणवीस सरकारकडून कठोर कारवाई झाली का असा सवाल विचारला अक्षय काळे यांनी यूट्यूबवर. तर फेसबुकवर भूपेन खोबरागडे यांनी याची प्रतिक्रिया दिली आहे की फडणवीस सरकारनं रमी खेळाला राज्यस्तरीय खेळ म्हणून मान्यता दिली तर नवल वाटायला नको. पुढची प्रतिक्रिया आहे माणिकरावांची एकूणच मानसिकता बघता लवकरच ते क्रीडा खात्यात देखील वादात आणतील असं म्हणतायत अप्पासाहेब जाधव फेसबुकवर. तर इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया बघा, नक्कीच वाद शांत होईल असं गीतांजली पेंटर यांना वाटतंय.
आणि याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर विविध मान्यवर असणार आहेत. त्यासाठी आपण जाऊया गेस्ट सेंटरला. आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत राजू शेट्टी आपल्याबरोबर असणार आहेत, शेतकरी नेते, त्याचबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि छावा संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार घाडगे देखील आपल्यासोबत आहेत. सर्वांचं स्वागत या चर्चेमध्ये. आपण चर्चेला सुरुवात करूया छावा संघटनेपासून, विजयकुमार घाडगे यांच्यापासून, कारण त्यांनी हा विषय मोठा लावून धरलेला होता आणि अनेक वेगवेगळी आंदोलनं, त्यानंतर झालेली मारामारी आणि त्याच्यानंतरची अनेक वक्तव्य, अजित पवारांची भेट, अशा अनेक कारणांसाठी छावा संघटनेचे नेते चर्चेमध्ये होते. कसं बघता तुम्ही या सगळ्या राजीनाम्याकडे? सगळ्यांचं लक्ष लागून होतं, मात्र फक्त खांदेपालट करण्यात आला. ही कारवाई झाली म्हणायची, माफी दिली म्हणायची, टाळाटाळ झाली म्हणायची, बक्षीस दिलं म्हणायचं. कसं वर्णन कराल तुम्ही या कारवाईचं? नाही, ह्याला बक्षीस म्हणलं पाहिजे, कारण राज्याचे कृषी मंत्री असताना ते सभागृहामध्ये रम्मी खेळतायत. मग त्यांना खेळाचा अनुभव जास्त आहे असं समजून राज्याच्या प्रमुख लोकांनी त्यांना क्रीडा खातं दिलं असं आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतंय. अतिशय असंवेदनशील व्यक्ती, चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य करणारा व्यक्ती, आमच्या शेतकरी बापाला भिकारी समजणारा व्यक्ती, असा एवढा चुकीचा व्यक्ती तुम्ही मंत्रिपदावर ठेवताच कसं? आणि त्याला बक्षीस म्हणून क्रीडा खातं दिलं जातं. राज्याच्या जनतेची, राज्यातल्या शेतकऱ्यांची सगळीकडून मागणी होती की मंत्रिपदावरून हाकला, परंतु तुम्ही त्याला खाते बदल करून काय साध्य केलंय? अशा चुकीच्या लोकांना किती दिवस सांभाळायचंय? हा प्रश्न घाडगेजी, तुम्हाला इथे थांबवून विचारतो की अजित पवारांची तुमची भेट झालेली होती आणि त्यानंतर तुमची चर्चा देखील झालेली होती. त्यावेळी तुम्हाला काय नेमकं सांगण्यात आलेलं होतं आणि आज नेमकं काय घडतंय? नाही, अजितदादांनी मंगळवारचा वेळ आम्हाला मागितलेला होता. मंगळवारपर्यंत मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेन आणि कृषी मंत्री कोकाटेंशीही बोलेन आणि योग्य तो निर्णय घेईन, अशा पद्धतीचं त्यावेळेस आम्हाला आश्वस्त केलं होतं. मी म्हणलं, योग्य तो निर्णय कोणता दादा? तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून काढलं पाहिजे, मंत्रिपदावर ठेवू नका. राज्यामध्ये संतापाची लाट तयार झालेली आहे, शेतकऱ्यामध्ये प्रचंड संताप आहे. तुम्ही त्यांना मंत्रिपदावर ठेवू नका, त्यांचा राजीनामा घ्या. आणि त्यानंतर आम्ही सांगितलं होतं की बाबा, तुम्ही चुकीचा व्यक्ती न ठेवता अतिशय असंवेदनशील व्यक्ती तुम्ही त्या ठिकाणी पदावर ठेवता. दादांनी एका शब्दात सांगितलं की मी शब्दाचा पक्का आहे. मंगळवारपर्यंत तुम्हाला निर्णय झालेला दिसल. आम्हीही विश्वास ठेवला. आम्ही ऐकून वाचून होतो दादा शब्दाचे पक्के आहेत. तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी कॅमेरा पण हवा होता. नाही, मी बोललो होतो त्या दिवशी मीडियाच्या समोर मी भेटणार, मीडिया नसेल तर मी भेटणार नाही. मला सांगण्यात आलं की शासकीय कॅमेरे आहेत, मध्ये तुम्हाला फुटेज दिले जातील आणि व्हिडिओ दिले जातील, फोटो दिले जातील, अशा पद्धतीने सांगितलं. परंतु दादानी मध्ये गेल्याबरोबर बाकी सगळेच बाहेर काढले. तिथंच आम्हाला शंका आली होती. तरीही आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून विश्वास ठेवला आणि मंगळवारपर्यंत रात्री 12 पर्यंत आम्ही वाट बघितली. ठीक आहे, तरीही निर्णय झाला नाही. ठीक आहे. हे अचानक कारवाई सोडून दिलेलं बक्षीस आहे असं तुम्ही म्हणताय. अतुल लोंढेजी, आपण कसं बघता या कारवाईकडे? काय नेमकं होतंय? आणि ही एक कारवाई पण म्हटली जाते याला, आणि त्याचबरोबर खुर्ची पण वाचली आहे. अशा प्रकारची ही वेगळ्या प्रकारची कारवाई दिसते आहे. तुम्ही कसं वर्णन करताय याचं? नाही, याच्यामध्ये दोन फॅक्टर आहे प्रसन्न. एक पहिला फॅक्टर असा आहे की राज्याच्या जनतेपेक्षा, राज्याच्या शेतकऱ्यांपेक्षा माणिकराव कोकाटे हे मुख्यमंत्र्यांसाठी आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे, असा हा निर्णय आहे. आता देवाभाऊ आहे, देवाभाऊनी काही विचारपूर्वकच केलं असेल. खेळामध्ये आता मोठे मोठे लोक, केंद्र सरकारने रमीला परवानगी दिलेली आहे ऑनलाईन खेळण्याची. अनेक लोक जे आहे ते त्याच्यामध्ये बर्बाद होऊन राहिलेले आहे. राज्य सरकारने दिली तर काय आहे, भाजपची ती पॉलिसी आहे, धोरणात्मक निर्णय आहे भाजपचा तो, आणि त्यांनी तो घेतला. आता खेळामध्ये जे आहे ते सांगतील खेळो, जमके रमी खेळो, अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. किती संवेदनशील सरकार आहे हे आणि कशा पद्धतीनं यांना महाराष्ट्र चालवायचा आहे हे याच्यातून स्पष्टपणे दिसतं. त्यामुळे हा जो निर्णय झालेला आहे, हा निर्णयामध्ये कोकाटेंना वाचवण्यात आलेला आहे आणि शेतकरी आणि महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा कोकाटे महत्वाचे आहे, मंत्रिमंडळ महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहे याचा संदेश जो आहे गेलेला स्पष्ट. केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत. केशवजी, अशा प्रकारे कारवाई होईल याची तुम्हाला तरी अपेक्षा होती का मुळात? आणि मुळात याला कारवाई म्हणावं का? तुम्हाला काय वाटतंय की
क्रीडा खातं देणं हे एक पनिशमेंट पोस्टिंग आहे का, अशी पण चर्चा सुरू झालेली आहे आणि मुळात याला कारवाई म्हणायचं का? सगळ्यात पहिल्यांदा 2-3 गोष्टी आपल्याला स्पष्ट कराव्या लागतील. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि सरकारमध्ये एखादी समजा अशा पद्धतीने कोणी जर चूक केली असेल की आपल्या कामामध्ये काही त्यांनी नीट केलं नसेल, तर त्या मंत्र्याला, तो मंत्री असो, अधिकारी असो अथवा कोणी असो, त्याच्याबद्दल कृती केली जाईल, त्याची कुठली तमा बाळगली जाणार नाही. ही या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे ज्यावेळी ही भूमिका आली, ज्यावेळी अशा प्रकारचा आरोप झाला की ते काय रमी खेळत होते, वेगळे होते, त्याच्यानंतरनं या सरकारने म्हणजे देवेंद्रजींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की विधान भवनामध्ये गांभीर्य राखलं पाहिजे. अशा पद्धतीचं होणं योग्य नाही. त्यामुळे अशा प्रकारचं की ते त्यांनी केलं त्याचं समर्थन करायचा प्रश्न येत नाही. आता प्रश्न आला संवेदनशील सरकार नाही आहे का, शेतकऱ्याप्रती नाही का, सरकारच्या संवेदनशीलता कुठे गेली? मला खरंच आठवतंय, म्हणजे आपण आपला इतिहास का विसरतो? याच सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळी एका पोलिसाला, एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण केली म्हणून ज्याला शिक्षा झाली आहे असा कॅबिनेटमध्ये मंत्री होत्या आपल्या महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेत्या. अजूनही त्या शिक्षेला स्टे मिळाला, शिक्षा रद्द झाली नाही आहे. त्यामुळे संवेदनशीलतेच्या गप्पा कुणी माराव्यात? कुठल्या म्हणजे या राज्यातल्या कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या कॉन्स्टेबलला मारहाण केली म्हणून ज्याला शिक्षा झाली आहे, असे जर आमच्याकडे मंत्री असतील तर त्यांनी संवेदनशीलतेत बोलावं. होय, या ठिकाणी जी चूक झाली असेल ठीक आहे, त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल आपण वेगळी चर्चा करू शकू, पण ही कारवाई संवेदनशील कारवाई आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, 2 गोष्टी आहेत. असं आहे की महायुतीमध्ये त्या पक्षाला म्हणजे एकतर मंत्रिमंडळ निवडण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा असतो आणि त्याचबरोबर त्या पक्षाचे कोण मंत्री असावेत महायुतीमध्ये, युतीमध्ये हे धोरण हे त्या काँग्रेस महाविकास आघाडी सरकार असताना तेच धोरण होतं. युती सरकार असताना आपापलं पक्ष आपले हे ठरवतो आणि त्यानुसार मुख्यमंत्री निर्णय करतात. हे एकत्रित बसून घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे मुळामध्ये त्या ठिकाणी अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी खरं तर आपापले मंत्री कोण आहेत हा निर्णय त्यांनी घ्यायचा असतो. महायुती सरकार एकत्रितपणे निर्णय सगळे घेतले जातात आणि त्याच्यामुळे या सगळ्याच्यामध्ये समज त्यांना त्या संदर्भामधली मला वाटतं देवेंद्रजींनी सांगितलं, अजित पवार यांनी सुद्धा सांगितलं आणि त्याच्यानंतर त्या विधानभवनातल्या कृत्याबद्दल त्यांच्या शेतकऱ्यासारखं अत्यंत महत्त्वाचं खातं होतं, त्या खात्यामध्ये बदल केला. किंबहुना ही संवेदनशीलता तरी दाखवली. म्हणून मी एक उदाहरण नाही, काँग्रेसची 10 उदाहरणं दाखवू शकतो इतिहासातली, पण त्या वेळेत मला जायचं नाही आहे. हे सरकार संवेदनशील आहे, त्याबद्दल दोन बघायचं कारण नाही. आणि त्यावेळी जर एखादा माणूस चुकत असेल तर त्याच्याबद्दल तशी समज देऊन शेवटी त्याला त्या पुढच्या योग्य मार्गाला लावण्याचं काम सुद्धा ठीक आहे. ही संवेदनशीलता आहे असं तुम्ही म्हणताय. विजयकुमार घाडगेजी, तुम्हाला ही संवेदनशीलता का नाही दिसत? या संवेदनशील असण्याविषयी तुमचं काय मत आहे? अजिबात संवेदनशीलता नाही, फक्त विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल लपवायचा आहे. राज्यासमोर, राज्यातल्या जनतेसमोर विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल काढायचा नाही म्हणून हे खाते बदल केलेला आहे. कारण राज्याच्या सरकारची बदनामी जनतेसमोर होईल म्हणून फक्त हे खाते बदल करून अहवाल झाकून ठेवलेला आहे. अतुल लोंढे, ज्या प्रकारे अमोल येस येस एक मिनिट अमोल एक मिनिट केशवजी मी येतो तुमच्याकडे. असं आहे की मुळामध्ये अहवाल येणारच आहे. नाही, 1 मिनिट 30 सेकंद मी डिस्टर्ब करतो. ठीक बोला. असं आहे की या संदर्भातले आरोप झालेत, यातली वस्तुस्थिती काय आहे? यामध्ये आरोप झालेत कोकाटेंवरती, ती आरोपाची सुद्धा दखल या सरकारने घेतली. त्याचा अधिकृत अहवाल यायचा आहे. तो अहवालामध्ये खरंच त्यांनी ते हे केलंय का? त्या स्क्रोल करताना जे कोकाटेंनी सांगितलं की स्क्रोल करत असताना ते पुढे आलं, या गोष्टी अजून स्पष्ट व्हायच्यात. मी संवेदनशीलता त्यासाठी सांगतोय. त्यामुळे अहवाल आल्यानंतर त्याच्या संदर्भातला निर्णय तुम्हाला जो म्हणजे विरोधकांना जो हवा आहे त्याच्याबद्दल विचार करता येईल. म्हणजे केशवजी, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आता ही तात्पुरती कारवाई आहे आणि अहवालामध्ये काही आढळलं तर ह्याच्यापेक्षा मोठी कारवाई होऊ शकते? असं आहे की अहवाल शेवटी असं आहे की कुठलाही आता ठोस पुरावा काय आहे सगळ्या विषयामध्ये मला सांगा. कुणीतरी एक ते ट्विट केलं, कुणीतरी ती क्लिप हे ट्विट केली, त्यात सुद्धा यांचं विरोधकांचं म्हणणं असं आहे. त्यामध्ये अजूनही वस्तुस्थिती, विधान भवनातले कॅमेरे, सगळ्या वस्तू, अहवाल समिती नेमली आहे, त्या समितीचा अहवाल येईल, त्याच्यानंतर आपण काही कन्क्लुजनवर पोहोचू शकू ना. पण केवळ विरोधकांनी आरोप केले तरी सुद्धा त्या सरकारने एकीकडे असं एक सरकार महाराष्ट्रातलं होतं की जे कॅबिनेटच्या बैठका सुद्धा घेत नव्हतं. बरं, महाविकास आघाडीचा, त्यात काँग्रेस होती. मुख्यमंत्री खेळत होते सभागृहामध्ये, खेळत होते. एक मिनिट माझं पूर्ण द्या. संवेदनशीलता, एक मिनिट अमोल, माझ्या तोंडी का वाक्य घालताय?
मी असं म्हणालो, संवेदनशील असं सरकार महाराष्ट्रात होतं की जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात 2-3 वेळा आलेच नाहीत, उद्धव ठाकरे असं संवेदनशील सरकार ज्यात काँग्रेस होतं. कॅबिनेट बैठक किती झाल्या? कधी झालं नाही. राज्याच्या हिताचे निर्णय करणाऱ्या कॅबिनेट आणि राज्याच्या हिताचे अनेक निर्णय विधिमंडळामध्ये झाले, ही वस्तुस्थिती हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि केवळ म्हणजे रमी अजून ते स्पष्ट झालंय कुठे रमी खेळतात की नाही. त्यांनी सांगितलं की रमी मी स्क्रोल करत होतो त्यावेळी झालं. विरोधकांचं म्हणणं रमी खेळत होते. जो अहवाल येईल त्यानंतर बघू पुढे काय होईल ते. ठीक आहे, अतुल लोंढेजी. अतुल लोंढे, कदाचित आपला माईक म्यूट आहे, आपला आवाज पोहोचत नाहीये. हा प्रश्न विचारा, कोणी प्रश्न सांगा. बोला. अतुल लोंढेजी, तुम्हाला जर मागचा उत्तर ऐकू आलं असेल तर संवेदनशीलता या सरकारकडे आहे असा मुद्दा भाजपचे प्रवक्ते मांडतायत. अजून अहवाल आलेला नाहीये, त्याच्या अगोदरच ही कारवाई झालेली आहे, खांदेपालट झालेला आहे. याला कारवाई म्हणायची की नाही हा वेगळा वादाचा विषय आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर तुमच्या काळामध्ये एवढी सुद्धा संवेदनशीलता दाखवली जात नव्हती जी आता आम्ही दाखवली असं भाजपचे प्रवक्ते दावा करतायत. यावर तुमची प्रतिक्रिया? भाजपचा मूळ स्वभावच खोटे बोलणे आहे. सगळ्या झूम मिटिंग, कोविड असल्यामुळे झूम मिटिंग होत होत्या, कोविडचे प्रोटोकॉल होते, मंत्रालयामध्ये अनेक लोक कोविड बाधित झाले, त्यामुळे बऱ्याच मिटिंग, एकही मिटिंग झाली नाही असं झालेलं नाही आहे. पण खोटं बोल, रेटून बोल भाजपचा पहिल्यापासून स्वभाव राहिलाय. संवेदनशीलता किती आहे बघा. ठीक आहे अतुल लोंढेजी, पुन्हा थोड्या वेळाने तुम्हाला पुन्हा एकदा मी येतो तुमच्याकडे. सध्या तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये. घाटगेजी, संवेदनशीलतेचा मुद्दा आहे, पुरावा काय आहे? केवळ विरोधकांचे आरोप आणि काही फुटेज, ह्याच्या व्यतिरिक्त पुरावा काय आहे ज्याच्यासाठी कारवाई करावी असा सवाल ते उपस्थित करतायत? अहवाल येऊ दे ना, एवढी घाई काय आहे? एक लक्षात घ्या, 18 ते 22 मिनिटाचा व्हिडिओ आहे. हे माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळालेली आहे. अहवाल का बाहेर निघत नाही, चौकशी पूर्ण का होत नाही, एवढं राज्य पेटलेलं असताना, राज्यातून एवढी प्रचंड शेतकऱ्यांकडून मागणी होत असताना कशामुळे अहवाल येत नाही लवकर, अशी आमची मागणी आहे. बरं, ह्या रम्मीचा विषय बाजूला ठेवा 1 मिनिटासाठी, परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत जे अवमानकारक वक्तव्य आहेत, ओसाडगावची पाटीलकी कृषी खात्याला बोलणं, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं, राज्य सरकारला भिकारी म्हणणं, त्याच्यानंतर शेतकरी कर्ज घेतात, मुलाबाळांचे लग्न थाटात करतात, पुन्हा कर्जमाफीची मागणी करतात, हे कशासाठी? एवढी हीन वागणूक आमच्या शेतकऱ्यांना कशासाठी? यांची मालिका सुरूच आहे ना चुकीच्या वक्तव्यांची. रम्मीचा विषय 2 अधिवेशनाच्या 1 दिवस अगोदर आला, तिथं संपायच्या अगोदर रम्मीचा विषय आला, राज्यामध्ये तीव्रता वाढली, शेतकऱ्यामध्ये संताप निर्माण झाला. म्हणजे तुम्ही म्हणताय ते सगळं खरं, सरकारची बाजू सगळी खरी आणि शेतकरी महाराष्ट्राला रस्त्यावर उतरलाय, तुमच्या विरोधामध्ये आवाज उठवतोय. राज्यातली जनता मूर्ख आहे का? तुम्ही 2-4 लोक समोरी बसून काही निर्णय घ्याल, सगळं तुम्ही ठरवायचं. अहवाल चुकीचा आला तर मग ठेवायचं. आता तुम्ही सांगितलं पाहिजे, अहवाल जर आला तर कोकाट्यांना कुठल्याच मंत्रिपदावर ठेवलं नाही पाहिजे. पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे आणि आता पण तीच मागणी आहे आमची. खरंय केशवजी, असं काय या अहवालामधनं तुम्हाला अवेटेड आहे जे आत्तापर्यंत जे काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्या पुरेशा नाही आहेत, आणि अशी काय गोष्ट आहे जी अहवालातून येणार आहे आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी क्लिअर होणार आहेत? अमोल जोशी, मला एक सांगा, मीडिया ट्रायलवरती निर्णय द्यायचे का हो? मला पहिलं उत्तर द्या प्रश्नाचं. आता ते आमचे कोण अध्यक्ष बसले छावा संघटनेचे, तेही म्हणतात आम्हाला मीडियाच्या माध्यमातून कळलं की 20-22 मिनिटाचा हे आलं. या राज्यामध्ये घटनात्मक काही व्यवस्था आहेत, या राज्यामध्ये काही कायदा सुव्यवस्था, या राज्यामध्ये काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या काही व्यवस्था नेमून दिलेल्या आहेत. एक मिनिट माझ्या तोंडी वाक्यामध्ये एक मिनिट तुम्ही विचारताय ना असं कुठलं? मी तुम्हाला तेच सांगतोय, एक मिनिट माझं सांगतो. 20-22 मिनिटाचं काय मीडियाच्या माध्यमातून कळालं असं ते म्हणाले. मीडिया ट्रायलवरती निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत ना. शेवटी असं आहे की मीडिया आपल्या पद्धतीने विषय मांडत असेल, त्यांचं ते स्वातंत्र्य आहे, त्यांना तो अधिकार आहे. पण ज्यावेळी एखादा निर्णय घ्यायची वेळ येते, या देशामध्ये वेगवेगळ्या व्यवस्था अस्तित्वात आहेत, घटनात्मक व्यवस्था अस्तित्वात आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्यानुसार आलेल्या व्यवस्था अस्तित्वात आहेत आणि त्या व्यवस्थेनुसारच निर्णय होतील आणि त्या व्यवस्थेनुसार निर्णय करावे लागतील, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे कुणीतरी ट्विट केलं, कुणाला तरी वाटतं आणि कुठल्या मीडियात 20-22 मिनिटाचा व्हिडिओ आलाय म्हणजे तो सत्यच आहे
असं गृहीत धरून जर आम्ही मागणी करायला लागलो तर आपण आपली स्वतःची फसवणूक करून घेतो आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवरती विश्वास ठेवत नाही आहोत. विजयकुमार घाडगेंनी ते सांगावं की त्यांचा त्या घटनेवरती. ठीक आहे केशवजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. अधिकृतरित्या येऊ द्या, ऑफिशियल येऊ माझं द्या, पूर्ण होऊ द्या. नाही माझं पूर्ण होऊ द्या. एक मिनिट, माझं पूर्ण होऊ द्या. माझं पूर्ण होऊ द्या. तुमच्याकडे येतो. अतुल लोंढेंना काही मुद्दे मांडायचे, एकदम सगळे त्याच्यामध्ये मुद्दे एकामागून एक लागून येतात. वन बाय वन आपण जाऊया. अतुल लोंढेजी, असं आहे की हे सरकार इतकं संवेदनशील आहे की पंचायत राज कमिटीच्या पीएच्या रूम मध्ये ज्या दिवशी मीटिंग आहे त्या दिवशी कोट्यावधी रुपये सापडतात. पण काय ते कुठले तरी असतील भाऊ, आमचं सरकार संवेदनशील आहे, आम्ही करू न कारवाई, अहवाल येऊ द्या. अहवाल लोकांसमोर झालेला आहे, मीडियाच्या माध्यमातून कॅमेरा सहित एव्हिडन्स, ज्याला आपण डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणतो इंडियन पिनल कोडमध्ये, भारतीय न्याय संहितेमध्ये, तर ते आहे. पण आम्हाला कारवाई करायची नाही. मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की 16 PS खाजगी सचिव यांचे मंत्र्यांचे ते फिक्सर होते, असं मुख्यमंत्री म्हणतात. आम्ही नाही म्हणत, कुठला अहवाल नाही, मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. पण ते सगळे मंत्रिमंडळात आहे. म्हणजे करप्ट ज्यांना म्हटलं ते करप्ट मंत्री जे आहे ते मंत्रिमंडळामध्ये आहे. यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की तुमचा सातबारा कोरा करू. अमित शहानी सांगितलं, देवेंद्र फडणवीस तर ते म्हणतात की आम्ही असं म्हटलंच नाही. सोयाबीनला 6,000 रुपयाचा रेट देऊ असा शब्द यांचा आहे. दिला का? कांद्याच्या प्रश्नामध्ये काय केलं, कापसाच्या प्रश्नामध्ये काय केलं, पेपर फुटीमध्ये काय केलं, कुठल्याच गोष्टी ज्या आहे त्या तारतम्य नसताना फक्त खोटं बोलायचं, मागचं काढायचं, मागच्या सगळ्या गोष्टी ज्या आहे एकही सिद्ध करू शकले नाही. फक्त बोलायचं, जोरात बोलायचं. अनिल देशमुखांच्या विरोधात जोरात बोलायचं. मग ते परमबीर सिंग यांच्या मांडीवर जाऊन बसले. आता ते ओके झाले, तेव्हा ते ओके नव्हते. या सगळ्या गोष्टी ज्या या महाराष्ट्राच्या समोर आहे. ठीक आहे, हे सगळे आरोप प्रत्यारोपांची ही यादी संपणारी नाहीये. आपल्याकडे वेळ मर्यादित आहे म्हणून मी पुन्हा एकदा पुराव्यानिशी बोललो. अमोल, मी जे बोललो ते पुराव्यानिशी बोललेलो आहे. याच्यामध्ये मी काहीच आरोप प्रत्यारोप केलेला नाहीये. कुठला पुरावा बोललाय? कुठला पुरावा बोलला? मी बोललो ना, कुठला पुरावा बोललाय? लोकांनी कोट्यावधी रुपये पाहिले ना केशव. मला उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही चर्चा करता कामा नाही. मला सांगा, कॅबिनेट मंत्र्याला शिक्षा झाली होती की नव्हती का कोर्टाची? कॉन्स्टेबलला मारहाण केली म्हणून कॅबिनेट मंत्र्याला काँग्रेसच्या नेत्यानं शिक्षा झाली की नाही? मला उत्तर द्या. मी हे पुराव्यानिशी बोलतोय, हे सत्य बोलतोय, तरी ही तुमची संवेदनशीलता होती. दुसरं असं मुख्यमंत्री अतुल लोंढे आणि केशव उपाध्यायजी, आपण वन बाय वन येऊया. आपली वेळ संपत आलेली आहे. मात्र अशा प्रकारे कुठलाच मुद्दा जनतेला स्पष्टपणे कळणार नाही, प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार नाही. ठीक आहे अतुल लोंढेजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आरोप तुम्हाला खरा करता येत नाही, एकही मुद्दा मांडता येत नाही. मला दोघांनाही विनंती अशी करायची आहे, नाहीतर मला कुणाचा तरी माईक बंद करायला सांगावं लागेल पीसीआरला. कृपया लक्ष द्या या ठिकाणी. केशव उपाध्याय आणि अतुल लोंढेजी, तुम्ही दोघंही एक छोटासा ब्रेक घ्या. विजयकुमार घाडगेंकडे आपण जाऊन पुन्हा एकदा मी तुमच्याकडे उत्तरासाठी येणार आहोत. मात्र त्यापूर्वी मी विजयकुमार घाडगेजी, आपण या दोघांची चर्चा ऐकता आहात. काय मेसेज ह्याच्यातून जातोय असं वाटतंय? सरकारला जो द्यायचा मेसेज, मुख्यमंत्र्यांना जो द्यायचा आहे, उपमुख्यमंत्र्यांना जो द्यायचा आहे, तो सगळा सोडून द्या. मात्र सर्वसामान्यांमध्ये याच्यातून काय मेसेज गेलाय असं तुम्हाला वाटतं? नाही, एक लक्षात घ्या, राज्य सरकारकडून जो निर्णय झालाय तो अतिशय चुकीचा झालाय. एवढ्या चुकीच्या गोष्टी करणारा मंत्री तुम्ही सामावून घेताय. बरं, आम्हाला प्रश्न पडलाय, राज्यातल्या जनतेला प्रश्न पडलाय की तुम्हाला चुकीचे लोक का पोसायचे. केशव उपाध्याय सरांनी सांगितलं की या ठिकाणी मीडिया ट्रायल वरती निर्णय होतात का? सर ठीक आहे, मीडिया ट्रायल वरचा कुठला निर्णय, कुठली गोष्ट आहे रम्मीची, ती बाजूला ठेवू एक मिनिटासाठी. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत वारंवार अपमानकारक गोष्टी झाल्या तर तुम्ही त्याच्यावर नाही ऍक्शन घेणार का? फक्त रम्मीचा विषय पुढे तुम्ही बोलताय. माझं एवढंच म्हणणं आहे, चुकीचा व्यक्ती तुम्ही पदावर बसवलेला आहे. चुकीच्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाठीशी नका घालू. त्यांच्याकडे विजयकुमारजी, आता सरकारने जे करायचं ते केलेलं आहे. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? ते तुम्ही थांबणार आहात की तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटणार आहोत. मुख्यमंत्र्यांना आम्ही बोलणार आहोत की बाबा चुकीच्या लोकांना तुम्ही पाठीशी का घालताय? असे लोक तुम्ही का सरकारमध्ये ठेवताय? शेवटी राज्यातल्या जनतेनं प्रश्न विचारला पाहिजे. जनता ज्या व्यक्तीमुळे संतापात आली, जनता ज्या व्यक्तीमुळे रस्त्यावर उतरली, अशा लोकांच्या बाबतीत राज्याच्या प्रमुखाला विचारणं आमचं कर्तव्य आहे. ठीक आहे. शेवटी अतुल लोंढेंकडे आपण जाऊया आणि त्यानंतर केशव उपाध्याय, दोघांनाही अगदी थोडा वेळ आपण देऊयात. तुमच्या दोघांचे मुद्दे मगाशी तुम्ही मांडत होतात. काय मेसेज ह्याच्यातून दिलेला आहे असं तुम्हाला वाटतंय? आणि ह्याच्या मागची जी भूमिका सरकारची आहे त्याच्यामध्ये 3 पक्षचं सरकार असेल, त्याच्यातलं चेक्स अँड बॅलन्सेस ठेवण्याचा
हा सगळा प्रकार असू शकतो, त्याच्यातनं मेसेजसुद्धा जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्याच्यातून एक कारवाई केली हा सुद्धा संदेश द्यायचा आहे. ह्या सगळ्याचा बॅलन्स कशा प्रकारे साधला जातो याच्यातून अतुल लोंढेजी तुम्हाला वाटतं? नाही, काँग्रेसची भूमिका नेहमी स्पष्ट राहिलेली आहे. आरोप झाल्यानंतर त्या मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतात. भाजपचा कोडगेपणा किती स्पष्टपणे पहा. मी पुराव्यानिशी बोललो. कोट्यावधी रुपये सापडले नाही का पीएच? म्हणजे मला मी अजून स्पेसिफिक प्रश्न विचारतो अतुल लोंढेजी तुम्हाला, की धनंजय मुंडेंचा जर राजीनामा घेतला जाऊ शकतो तर कोकाटेंचा का नाही घेतला जाऊ शकत? काय त्याच्यामध्ये कोकाटेंचा त्यांनी जे केलं त्याची डेप्थ किंवा त्याची इंटेन्सिटी कमी आहे असं तुम्हाला वाटतं, की त्याची गरज सरकारला वाटली नसावी? काय नेमकं झालं असावं? नाही, ज्या व्यक्तीला मंत्री म्हणून त्याच्या डिपार्टमेंटचे विषय हे जर महत्वाचे वाटत नसावे आणि बेताल वक्तव्य सातत्यानं जर येत असावे तर तो व्यक्ती ते डिपार्टमेंट काय कुठलंच डिपार्टमेंट चालू शकत नाही. तो म्हणजे बिनधास्त आहे. तो राजेशाही थाटामध्ये आहे. त्याला काय सामान्य माणसाच्या सामान्य जनतेशी घेणं देणं आहे? हा मूळ प्रवृत्तीचा मुद्दा आहे. कोडगेपणा तुम्ही बघा ना, ज्या गोष्टी सांगितल्या त्या सत्य आहे. 16 खासगी सचिव हे फिक्सर होते. फिक्सर बिना मंत्र्याच्या बोलण्याशिवाय फिक्सिंग होऊ शकते का? पण तरी 16 मंत्री ठेवले आणि फक्त पीएस घेतले नाही. आजही अनेक मंत्री असे आहे यापैकी की ज्यांच्याकडे खासगी सचिव नाहीत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे मुख्यमंत्र्यांनी बोलले होते. मी तर काही वेगळा पुरावा सांगत नाहीये. म्हणजे अतुलजी, धनंजय मुंडेंच्या प्रकरणात, वाल्मिक कराड प्रकरणामध्ये विरोधकांना जेवढा दबाव निर्माण करता आला तेवढा या प्रकरणामध्ये करता आला नाही असं तुम्हाला वाटतं का? नाही, म्हणजे आता नाशिकचं प्रकरण झालं. नाशिकच्या प्रकरणावर काय गप्प झालं, सगळं काहीच झालं नाही म्हणतात. लोकांनी पेनड्राईव्ह दिलेले आहे. उघडले का ते? किरीट सोमय्याच्या बाबतीमध्ये पेनड्राईव्ह दिलेला आहे. अंबादास दानवेंनी, विरोधी पक्षनेत्यांनी विधान परिषदेमध्ये कुठली कारवाई झाली का? नाही झाली. 16 पीएसच्या संदर्भात दिलं. ते मंत्री अजूनही भ्रष्टाचारी मंत्री जे आहे ते मंत्रिमंडळात आहेतच. तर जे कोडगं सरकार आहे ना, हे स्पष्टपणे दिसतं ना. याच्यामध्ये काही अहवालांनी पुरवायची गरज आहे का? हे तर मुख्यमंत्र्यांनीच बोललेले आहे. याच्याविषयी काही वेगळं बोलत नाही आम्ही. आमचे जे आरोप झाले नंतर निर्दोष सुटले लोक, पण राजीनामा द्यावा लागला ना. नंतर निर्दोष सुटलेले लोक आहे. यांनी केलेले आरोप आहे. एकही आरोप यांचा टिकला नाही, सिद्ध झालेला नाही आहे. ठीक आहे. आपल्याला अजून एका विषयावर सुद्धा चर्चा करायची. अतुल लोंढेजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. केशवजी, अगदी पुढच्या विषयाकडे तुम्हाला दोघांनाही मला घेऊन जायचं आहे. मात्र त्यापूर्वी या विषयावर अशी एक जो मेसेज जातो आहे की केवळ राष्ट्रवादीचेच 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतोय. शिंदेच्या मंत्र्यांवर सुद्धा आरोप आहेत मात्र त्यांचं काही होत नाहीये. याकडे आपण कसं? संजय शिरसाट, एक मिनिट, आता मी बोलू का? मी अतुलजी एक शब्द बोललो नाही मध्ये. मला केशवजी तुम्हाला शेवटच्या 30 सेकंदात सांगतो. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, मगाशी 30 सेकंदात मुळामध्ये असं आहे की एक संवेदनशीलचा मुद्दा असा आहे. मगाशी म्हणजे आम्ही काही नुसते आरोप राजीनामे दिले. कोर्टाने शिक्षा दिल्यानंतरही अमरावतीच्या आमच्या आमदार मविया सरकारमध्ये मंत्री होत्या. ही वस्तुस्थिती आहे काँग्रेसच्या. त्यामुळे तो मुद्दा याच्यामध्ये आहे. दुसरा मुद्दा असा की या ठिकाणी कुणालाही दयामाया किंवा अशा प्रकारचं काही वेगळं स्पेशल ट्रीटमेंटचा विषय नाही. याच प्रकरणामध्ये मुळात अहवालच नाही. अहवाल ज्यावेळी येतो त्याच्यानंतर निर्णय केला जातो. काही माणसं फटकळ असतात, काही माणसं आता जर राजेपणाचा विषय असेल तर राहुल गांधी किती अनेक वेळा चुकीचं बोलतात. मग राहुल गांधी काय काँग्रेसचे नेते नाही आहेत? त्यामुळे ते काही मुद्दाहून चुकीचं बोलत असतात. 10 उदाहरण राहुल गांधी चुकीचे बोलायचे मी देऊ शकतो, महाराष्ट्रामधले देऊ शकतो, पण त्याचा अर्थ ते चुकीचे आहेत पूर्णपणे काही कळत नाही असा अर्थ आपण काढायचा. माणसं बोलण्याच्या त्यांनी जर बोलले असतील तर त्याची माफी पण त्यांनी मागितली आहे. त्यामुळे या विषयातली दखल आपण नक्की घेऊ. केशवजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आणि आता जो तुम्ही विषय काढलात राहुल गांधी आणि त्यांनी केलेली विधानं, त्याच अनुषंगाने पुढच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल विजयकुमार घाडगेजी, छावा संघटनेचे अध्यक्ष, तुमचे खूप खूप धन्यवाद. इतर 2 पाहुण्यांसह पुढच्या विषयाच्या चर्चेकडे आपण वळणार आहोत. मात्र त्यापूर्वी तो विषय काय आपण समजून घेऊया. भारताची अर्थव्यवस्था मरणपंथाला टेकलेली आहे. या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये विसंवाद निर्माण झाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं. आपली अर्थव्यवस्था मरणासन्न झालेली आहे हे पंतप्रधान मोदी सोडून सर्वांना माहिती आहे असं राहुल गांधींनी म्हटलं. पण त्यांच्याच काँग्रेस पक्षाचे नेते राजीव शुक्ला आणि शशी थरूर यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याशी असहमती दर्शवली. भारतीय अर्थव्यवस्था मरण पावलेली नाही आणि ती अजिबात कमकुवत नाही असं राजीव शुक्लांनी म्हटलंय. तर शशी थरूर यांनी ट्रम्प यांची ही घासाघीस अर्थात बार्गेनिंग टॅक्टिक्स आहे असं म्हटलेलं आहे. कार्ती चिदंबरम यांनी ट्रम्प यांनी लादलेल्या करांमुळे आपण घाबरून जायला नको असं म्हणत राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधातच एक प्रकारे भूमिका घेतलेली आहे. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरनं काँग्रेसमध्ये अशा प्रकारचे मतभेद दिसत आहेत. भारताची अर्थव्यवस्था मृतप्रायच असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. भारताची अर्थव्यवस्था मेलेली नाही असं राजीव शुक्लांनी म्हटलंय. आपण बघूया. Everybody knows this.
except the Prime Minister and the Finance Minister. Everybody knows that the Indian economy is a dead economy. I'm glad that President Trump has stated a fact. पूरी दुनिया जानती है कि इंडियन इकोनॉमी इज अ डेड इकोनॉमी और बीजेपी ने इकोनॉमी को खत्म कर दिया है। मनमोहन सिंह जी थे, उसके बाद उस आर्थिक सुधारों को आगे वाजपेयी जी ने भी बढ़ाया और उसके बाद मनमोहन सिंह जी ने 10 साल में जो मजबूती प्रदान की और उसके बाद वर्तमान सरकार ने भी जो उसमें काम बढ़ाया, तो हमारी आर्थिक स्थिति कहीं से भी कमज़ोर नहीं है। तो इसलिए हम आर्थिक रूप से कोई हमें कहे कि हमें ख़त्म कर देगा, उसकी गलतफहमी है। तो ट्रंप की गलतफहमी जी रहा। आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहेतच आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर देखील आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। पुन्हा एकदा स्वागत तिघांचंही। या सगळ्या चर्चेवर जाण्यापूर्वी आपण सगळ्यात पहिली ही सुरुवात करूया शैलेंद्र देवळाणकर यांच्यापासून। शैलेंद्रजी, मला माहिती आहे आणि हे आधी आपण स्पष्ट करूया की यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा किंवा राजकीय भूमिका काय असेल हे राजकीय पक्ष बोलतीलच, तो त्यांचा प्रश्न आहे। मात्र ह्यातला जो आंतरराष्ट्रीय संबंधांचा भाग आहे, ट्रम्प यांच्या पॉलिसीचा भाग आहे, त्याच्याविषयी अनेक तर्कवितर्क समोर येत आहेत। काही जणांना तो ट्रम्प यांचा तऱ्हेवाईकपणा वाटतो आहे, काही जणांना ते स्ट्रॅटेजी वाटते आहे, काही जणांना ती बार्गेनिंग टॅक्टिक्स वाटतं आहे। आपण कसं बघायला पाहिजे या सगळ्या घडामोडींकडे गेल्या 1-2 दिवसात घडलेल्या? असं वाटतं की आपण जर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर त्यांची एकूणच काम करण्याची पद्धत पाहिली, कार्यशैली पाहिली, तर आपल्याला असं दिसून येतं की ते मोठमोठ्या घोषणा करतात, वादळी वक्तव्य करतात आणि नंतर त्यापासून तात्काळ घुमजाव करतात। हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे। लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प हे एक उद्योगपती आहेत, ते व्यावसायिक आहेत, ते कोणाचेही मित्र नाहीयेत। त्यांच्यासाठी मैत्री हा प्रकार नाहीये, त्यांच्यासाठी केवळ हितसंबंध आहेत। त्यांना त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, त्यांचे जे अमेरिकन नागरिक आहेत, त्यांना हे दाखवायचं आहे की त्यांनी संकटात सापडलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी, संकटातनं बाहेर काढण्यासाठी मी काय केलेलं आहे, त्याच्याशिवाय त्यांना दुसरं कोणत्याही प्रकारचं त्यांचं उद्दिष्ट नाही। ते ट्रान्झॅक्शनल आहेत। त्यांची सौदेबाजी करण्याची, दबाव टाकण्याची एक विशिष्ट पद्धत आहे। आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना नेमकं काय पाहिजे, तर साधारणतः $30 ट्रिलियन हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार आहे, पण अमेरिकेवरती $36 ट्रिलियन कर्ज आहे। यामध्ये प्रतिवर्षी त्यांना $1 ट्रिलियन इंटरेस्ट द्यावा लागतोय। त्यामुळे त्यांचा उद्देश असा आहे की साधारणतः ह्या टेरिफच्या प्रकरणामधनं $300 अब्ज त्यांना जनरेट करायचे आहेत। आता मुद्दा असा येतो की एकट्या भारताबरोबर व्यापार करून किंवा त्यांच्याबरोबर कोणत्याही आयातीच्या बाबतीतला निर्णय घेऊन काही 300 अब्ज कमी होणार नाही। त्यामुळे त्यांची कोणती भूमिका ही केवळ भारतापुरती नाहीये, तर त्यांना एकूणच टेरिफ म्हणजे 123 देशांबरोबर त्यांचा जो व्यापार आहे त्याच्या माध्यमातून त्यांना हे $300 बिलियन जनरेट करून दाखवायचे आहेत। आता त्यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीला निर्णय घेऊन अनेक देशांच्या विरुद्ध त्यांचा जो टेरिफ म्हणजे चीनच्या विरुद्ध 243% घोषणा त्यांनी केलेली होती आणि 90 दिवसाचा ब्रीथिंग स्पेस दिला। आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या 90 दिवसाच्या ब्रीथिंग स्पेस मध्ये मी तुम्हाला 4 देशांचं प्रामुख्याने उदाहरण देतो की त्या 4 देशांच्या बाबतीमध्ये एक आहे जपान, दुसरा आहे व्हिएतनाम, तिसरा आहे इंडोनेशिया आणि चौथा आहे पाकिस्तान आणि नंतर युरोपियन महासंघ देखील त्याच्यामध्ये आलेला आहे। आता यांनी काय केलं की त्यांची दबाव टाकण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीनुसार त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलं की तुम्ही कृषी क्षेत्र जे आहे त्या कृषी क्षेत्रावरचं आयात शुल्क जे आहे ते शून्यावरती आणा। मी आपल्याला सांगतो की जपानने कृषी क्षेत्रावरचं आयात शुल्क हे शून्यावरती आणलं। त्याचप्रमाणे जपानला त्यांनी सांगितले की तुम्ही $700 अब्ज हे अमेरिकेत इन्व्हेस्ट करा, ते पण जपानने मान्य केलं। आता ते जपानवरती ऍडिशनल म्हणजे ज्याला टेरिफ प्लस प्लस असं म्हणतात त्याच्या स्वरूपाचे ते शुल्क आकारायला लागलेत। व्हिएतनाम आणि इंडोनेशिया ह्या दोघांनी पण त्यांचं कृषी क्षेत्र 100% त्यांनी अमेरिकन इन्व्हेस्टमेंटसाठी ओपन केलं आणि ते शून्यावरती त्यांनी टेरिफ आणलं। हाच प्रकार युरोपमध्ये देखील घडला, परंतु ह्या सगळ्या देशांमध्ये आता मोठ्या प्रमाणावरती असंतोष सुरू झालेला आहे। दुसरं जर तुम्ही पाकिस्तानच्या बाबतीमध्ये विचार केला तर पाकिस्तानच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या अनेक अटी ज्या आहेत त्या पाकिस्तानने मान्य केल्या। एवढंच नाही तर त्यांना डोनाल्ड ट्रम्पला नोबेल देण्यापर्यंत त्यांची मजल गेली। निश्चितपणे म्हणजे शैलेंद्रजी, ट्रम्प यांची ही जी व्यापारी वृत्ती आहे आणि अधिक पत्रात पाडून घेण्यासाठीची त्यांची जी काही धोरणं आहेत त्याचा हा सगळा परिणाम आहे असं तुम्ही म्हणताय। मात्र केशव उपाध्येची या सगळ्याला भारतामध्ये ज्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे आणि ट्रम्प यांच्या विधानांचा संदर्भ देऊन इथला देशांतर्गत राजकारणाचा जो पाया रचला जातोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये जे विरोधाभास समोर येत आहेत त्याच्याकडे आपण कसं बघता आणि त्याचे नेमके काय परिणाम होऊ शकतात असं आपल्याला वाटतं?
असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे, ज्या वेळी संकट असतात त्यावेळी आम्ही एक राहिलं पाहिजे. ही भारताची खरं संस्कृती आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधींना अशा प्रकारचं कोणतंही भान राहिलेलं नाही. संस्कृती त्यांना माहिती की नाही मला माहिती नाही, पण अशा प्रकारचं भान ते कधीही बाळगत नाहीत. हे आत्तापर्यंत अनेक उदाहरणं दाखवतो. आता लेटेस्ट त्यांच्या ट्रम्प यांनी ज्यावेळी सांगितलं डेड अर्थव्यवस्था वगैरे, तर त्यानंतर लगेच राहुल गांधींनी ते समर्थन केलं की म्हणे दोघा तिघांना सोडून सगळ्या देशाला सगळ्यांना हे माहिती आहे. खरं म्हणजे माझ्याकडे आत्ता IMFचं ट्विट आहे 2 दिवसापूर्वीचं, आणि त्या IMFचं ट्विटनी पुढच्या या 2025 मधल्या कुठल्या अर्थव्यवस्था कशा वाढणार आहेत, त्यांची काय असणार आहे अशाचा टक्केवारी आकडेवारी दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये US 1 म्हणजे ज्याचा US 1.9, जर्मनी 0.1, फ्रान्स 0.6 हे सगळे आहेत. त्यामध्ये फक्त सर्वाधिक अर्थव्यवस्था इंडियाची आहे, 6.4च्या वेगाने अर्थव्यवस्था वाढणार आहे. म्हणजे जगातले आर्थिक विषयातले जे विषय आहेत, ज्यांना आर्थिक विषयातलं कळतं ते सगळे मान्य करतात की भारताची अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यावेळी कोरोना संकट होतं, त्या कोरोना संकट काळानंतर अनेक देशाच्या अर्थव्यवस्था मोडून पडल्या, पण भारताने अत्यंत यशस्वीपणे मार्गक्रमण ठीक आहे. केलं. भारताची ही अर्थव्यवस्थेचा जगातले सगळे नेमके आकडे काय मान्य ते करतात. संदर्भासह पण आपण राहुल गांधी एक मिनिट अमित अगदी आपल्याकडे वेळ कमी आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला. ठीक आहे, अगदी थोडक्यात पूर्ण. माझा विषय पूर्ण होऊ द्या, मला ते मुद्दा नाही पूर्ण होता. मुळात थोडक्यात पूर्ण करतो. पण ज्यावेळी असं कोणी देशाबाहेरचं देशाविरोधात काही बोलतात त्यावेळी राहुल गांधी त्याची श्री ओढतात. पाकिस्तान ज्यावेळी आपण हे केला, सर्जिकल स्ट्राईक केलं, त्यावेळी पाकिस्तान जे म्हणत होतं तेच राहुल गांधी बोलत होते. ज्यावेळी डोकलामचा संघर्ष सुरू होता त्यावेळी चीनच्या राजदूतांना भेटणार हेच राहुल गांधी होते. म्हणजे अशा अनेक उदाहरणं आहेत. बरोबर आहे केशवजी, तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. अतुल लोंढे, तुम्ही हसता हे सगळं ऐकताना. देशांतर्गत राजकारण वेगळं आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली काय पॉलिसी असावी हा विषय वेगळा असं आपल्याला वाटत नाही का? या टीकेकडे आपण कसं पाहता? असं आहे की हावडी मोदी अब की बार ट्रम्प सरकार हा धंदा मोदींनी केला, याच्यापूर्वी कुठल्याही पंतप्रधानांनी केलेला नाही आहे. पण डोनाल्ड ट्रम्प काय म्हणले, काय झालं नाही काय नाही हे सोडून द्या. आपण इकॉनॉमिक फंडामेंटल्सवर चर्चा करू. मायक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल्समध्ये आज आपली परिस्थिती काय आहे, तर आपला डेट टू GDP रेशो हा 85% आलेला आहे. जगामध्ये पेट्रोल क्रूड ऑइल आपल्याला स्वस्त मिळतं ना, मग रशियाकडून मिळालेलं ऑइल जे आहे ते अंबानी जे आहे ते एक्सपोर्ट करतात. हा त्याच्यावरचा मूळ ऑब्जेक्शन आहे. मग तुम्हाला स्वस्त मिळालेला क्रूड ऑइल ज्याची किंमत तुम्हाला $50 पर्यंत येते पर बॅरल, मग लोकांना 40 रुपयांनी 42 रुपयांनी पेट्रोल मिळायला पाहिजे, पण ते मिळतं का? नाही मिळत. प्रॉफिट कोणाच्या खिशात जातं, तर मोदींच्या मित्राच्या खिशामध्ये जातं. या देशातले सगळे संसाधनं कोणाच्या खिशात चाललेले आहेत, तर ते अदानीच्या खिशात चाललेले आहेत. या देशामध्ये फर्ज नंबर्स म्हणजे जग काय म्हणतं की भारत जे आकडे देतात त्यांनी IMF वगैरे सांगितलेलं आहे, सगळ्या ज्या क्रिसिल वगैरे ज्या संस्था आहे ना त्याच्यावर दंड ठोठवण्यात आलेले आहे. कारण की हे मॅनेज्ड आकडे फर्स्ट अकाउंटिंग फर्स्ट नंबर जे आहे ते देऊन खोटे आकडे पुढे आणलेले आहेत. बरोबर अतुलजी, तपशील आपल्याला भरपूर देता येतीलच. फक्त मला मुद्दा एवढा विचारायचा आहे की अर्थव्यवस्था मृतवत हा प्रश्न आहे अमोल. अर्थव्यवस्था मृतप्राय झालेली आहे असं जे ट्रम्प म्हणतायत, त्यांना राहुल गांधींनी समर्थन देणं आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी त्याच्या विरोधात मतं व्यक्त करणं याविषयी मी विचारतोय. नाही, तुम्हाला मी इकॉनॉमीचं सांगतो. मी इकॉनॉमीवर बोलणारा व्यक्ती आहे. मी अर्थव्यवस्था काय आहे भारताची ती सांगतो मी तुम्हाला. मग अनएम्प्लॉयमेंट काय आहे हे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. आज बिहारमध्ये सर्वात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे. देशामध्ये सगळीकडे सर्वात जास्त अनएम्प्लॉयमेंट आहे. का आहे तर यांनी 20 लाख पदं खाली ठेवलेले आहे. महाराष्ट्र सरकारचे 3 लाख पदं जे आहे ते अजूनही खाली ठेवण्यात आलेले आहे. 32 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी जे आहे ते एकट्या पुण्यामध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करतात आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमधला मूळ काय आहे तर 2 गोष्टी आहे. कन्झम्पशन म्हणजे लोक किती खरेदी विक्री करू शकतात हा एक फॅक्टर, आणि एम्प्लॉयमेंट या दोन्ही फॅक्टरवर काय आहे तर आता 100 कोटी लोकांकडे दिवसाला 100 रुपये सुद्धा उत्पन्न नाही आहे. 100 कोटी लोकांना सांगतो मी, 2 युरोपियन युनियन एवढी लोकसंख्या भारतामध्ये काय चाललंय अर्थव्यवस्थेवर सविस्तर चर्चा आपण वेगळी करू शकतो. मात्र आता जो मुद्दा आहे तो फक्त टेरिफ पुरता आपण मर्यादित ठेवतो आहोत आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता मला शेवटचे काही सेकंद देवळणकरांना द्यावे लागतील. शैलेंद्र देवळणकरजी, या संदर्भामध्ये भारताची पुढची भूमिका आता काय असू शकते? ठीक आहे काही सेकंद. अतुलजी तुमचं वाक्य देतच नाहीये. अरे भाऊ, त्यांच्या पक्षामध्ये हे राहुल गांधींना समर्थन करत नाहीये, ते सुद्धा सांगत नाहीये. त्याबद्दल मुळामध्ये ही आकडेवारीची वेगळी चर्चा आपण नक्की करू. ही आकडेवारी कुठून आणली, त्यांच्या मनाचे प्रश्न मला बोलायला मिळत आहे.
असं आहे, आकडेवारी कुठून आणली ही आकडेवारी त्यांच्या राहुल गांधींच्या डोक्यातली असेल तर त्याच्याबद्दल जगातलं देशामध्ये समर्थन होऊ शकत नाही. हा नालायकपणाचा विषयच नाहीये. जी वस्तुस्थिती आहे, खोटं बोलणं, राहुल गांधी खोटं बोलतात, तेच पुढे खोटं बोलत असेल तर ती चर्चा नाही होणार. मी मगाशी ऐकून घेतलं सगळं. ही पद्धत नाही चर्चा करण्याची. या देशातला केशवजी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. अतुलजी तुमचाही मुद्दा लक्षात आला आहे. आपली वेळेची मर्यादा लक्षात घेता तुम्हाला दोघांनाही मला विनंती करून थांबवावं लागेल. अगदी शेवटचे 30 सेकंद बाकी आहेत. व्हॉट नेक्स्ट? आपली पुढची भूमिका काय असू शकते? व्हॉट नेक्स्ट? अमितजी, प्रश्न माझ्यासाठी आहे का? हो, येस शैलेंद्रजी. ओके, हा, मला फक्त माझा पहिला मुद्दा 2च मिनिटांत मी पूर्ण करतो. तर मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की जरी ट्रम्प हे आता पाकिस्तानची बाजू उचलत असले तरी पाकिस्तान, जपानसह इतर अनेक देशांनी त्यांची री ओढलेली आहे. प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे आहे की आपण ऍग्रिकल्चर असेल, MSME असेल, फिशरीज, डेअरी प्रॉडक्ट या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीची कॉम्प्रोमाइज करण्याची भूमिका ही आपली नाही आहे. त्यामुळे ते आपल्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. एक महत्वाचा मुद्दा फक्त मी आपल्याला सांगू इच्छिते, जी कल्पना डोनाल्ड ट्रम्प यांना देखील आहे. डोनाल्ड ट्रम्प आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आहे की आपला एकूण GDP जो आहे या GDP अतुलजी, आपण राजकीय चर्चा आपण करतोच आहोत, मात्र हे उत्तर राजकीय देत नाहीये, ते टेक्निकल उत्तर देत आहेत. मी अर्थव्यवस्थेवर, शुद्ध अर्थव्यवस्थेवर बोलतोय. मी शुद्ध अर्थव्यवस्थेवर जगाचा ट्रेड हा $33 बिलियन पेक्षा जास्तीचा आहे, $33 ट्रिलियन पेक्षा. आपण त्याच्यामध्ये ठीक आहे, या सगळ्यावरची चर्चा सुरूच राहील. वेळ आपली संपलेली आहे. सगळ्यांचे मुद्दे साधारण ढोबळ मानाने लक्षात आलेले आहेत. अर्थात हा मोठ्या चर्चेचा विषय आणि सविस्तर चर्चा यावर होत राहील. तूर्त या चर्चेमध्ये वेळ दिल्याबद्दल शैलेंद्र देवणकरजी, अतुल लोंढे आणि केशव उपाध्याय, तुम्हा तिघांचेही आभार. प्रेक्षकांना आम्ही जो प्रश्न विचारला होता त्यावर तुम्ही काय कौल दिला हे आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपण जाऊया माझा पोल सेंटर. बघा, आजचा आपला प्रश्न होता, माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं बदलल्यामुळे वाद शांत होईल का? होय आणि नाही असे 2 ऑप्शन होते. यामध्ये होय म्हणतात 29% लोक, तर 71% लोकांना असं वाटतं की नाही, यामुळे वाद शांत होणार नाही. हे जनमत आहे, लोकांचं मत आहे आणि लोकांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. यानंतर 0 आवरमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.